ह्या पर्वाचं जे नाव आहे ते सभा पर्व. तर ही सभा म्हणजे कुठली सभा असा प्रश्न जर का पडला तर ह्याला दोन उत्तरं देता येतील. कारण ह्या पर्वाची सुरुवातच सभेच्या चर्चेने होते आणि शेवट सुद्धा सभेतच होतो. अर्थात ही एकच सभा नाहीये. एक सभा आहे ती युधिष्ठिराची आणि दुसरी सभा आहे जिथे ह्या पर्वाचा शेवट होतो ती आहे अर्थातच कौरवांची. म्हणजे खरं तर युधिष्ठिरही कुरुच तसा मानला तर, पण कुरुच त्याला तसं मानत नव्हते म्हणून असं म्हणते की युधिष्ठिराची पहिली सभा आणि दुसरी आहे ती अर्थातच धृतराष्ट्राची. त्यामुळे ही सभा इथली किंवा तिथली आणि हे पर्व म्हणजे ज्याच्यात काहीतरी जोडलं जातं असा आपण अर्थ घेतो. तर हे नक्की कुठलं आहे आणि ही माया तरी नक्की कुठली आहे? तर युधिष्ठिराची सभा ही धर्माची सभा आणि धृतराष्ट्राची सभा जी आपल्याला दिसणार आहे ती अधर्माची सभा. आणि हे पर्व जे पूर्ण सुरू आहे ना, ह्यात त्या धर्म आणि अधर्माला सांधणं हे जे चाललंय तो सगळा भाग, तो सगळा कथाभाग, ते सगळे श्लोक व्यासमतीतनं आलेले, ही म्हणजे ती पर्वणी आहे असं मी म्हणेन.